श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आशाचं जग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी बनवत आहे मैत्रिणींनो आपला शेवगा आहे ना, शेवग्याच्या कवळ्या पाण्याची भाजी. ही खूप औषधिक आणि चांगली गुणकारी भाजी आहे. ही खरंच खायलाच पाहिजे नेहमी. आणि ह्या भाजीसाठी मी आता कांदा परतून घेत आहे. तेल टाकलेलं आहे, कांदा परतून घेतला आहे, चांगला लाल कांदा झालेला आहे. त्याच्यामध्ये मी लसूण घालत आहे फोडणीला. आणि ही भाजी खरंच चांगली असते. विशेष म्हणजे गोकुळाष्टमीच्या उपवासा दिवशी कोकणामध्ये ही भाजी आहे ना, उपवास सोडायला लागतेच लागते. तर मार्केटमध्ये परवा ही भाजी आहे ना विकण्यासाठी एवढी भाजी होती ना, ही सगळ्याकडं नुसतं ह्या पाण्याच्या शेवग्याच्या पाला आहे ना त्याच्यात पूर्ण जुड्याच होत्या भाजीच्या. आणि चांगली असते ही भाजी खायला. त्याच्यामुळं खरंच अवश्य खा आणि चांगली बनवून घ्यायची, परतून घ्यायची मस्तपैकी. आणि चांगली ही मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि ह्याचा पाला पूर्ण असं नितळून घ्यायचं पाणी पाल्यातलं. आणि नंतर हे फोडणीला घालायचं. आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकू शकतात, ओलं खोबरंही टाकू शकतात, किंवा शेंगदाण्याचा कूट टाकू शकता. मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. आणि हिरवी मिरचीमध्ये लसूण जिरे थोडे वाटले आहेत. हे अशा प्रकारे ही कांदा घातलेली आहे. चांगली छान अशी परतून घ्या. परतून मस्तपैकी घ्यायची. आपली भाजी मस्त परतून झालेली आहे. छान असा सुगंध पण सुटलेला आहे भाजीचा फोडणीच्या. त्याच्यामध्ये मी आता हिरवी मिरची घालत आहे. तुम्हाला जशी चव लागेल, तिखट लागत असेल तर तिखट जास्त, मीडियम तिखट लागत असेल तर मीठ घाला. नंतर मिरची लसूण जास्त टाकलं ना चव लागते. जरा फोडणीला पण टाकायचं आणि मिरचीमध्ये वाटून पण टाकायचं. मिरची घातलेली आहे. छान असं मस्त सुगंध सुटलेला आहे भाजीचा. मी ह्याच्या अगोदर पण 2-3 वेळेस केलेली आहे. गोकुळाष्टमी दिवशी खूप होते विकायला भाजी ही. कवळ्या काड्याने भाजी कोणती पण चांगली लागते. पण कवळ्या काड्या असेल तरच घ्या, नाही तर फक्त पानं घ्या. आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे. किंवा जर नाही तुम्ही कूट टाकलं तरी चालतो, नाही खोबरं टाकलं तरी चालतं. फक्त लसूण मिरची टाकून पण चांगली होते ही भाजी. फक्त कवळे पानं घ्यायचे तोडताना भाजी. थोडा आता शेंगदाण्याचा कूट टाकत आहे त्याच्यामध्ये मी. नॉर्मलीच टाकायचा, जास्त नाही टाकायचा. नका माहिती ना, अशा प्रकारे ही आपली शेवग्याच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे. या खायला. श्री स्वामी समर्थ. आशाच्या जग ह्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.